हे जसे आवाज असतात तसे भाषणांचे आवाज असतात. माझ्या मित्राची मुलगी आहे, ती वर्षभर 15 ऑगस्ट भाषण करते, जानेवारी ते डिसेंबर, 12 महिन्यामध्ये कधी सांगा. श्रद्धा भाषण. पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, 1947 साली आपल्या हुतात्म्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद. संपलं भाषण. हा जसा आवाज असतो तसं निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीर सभा होतात आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आवाजाची पट्टी ठरलेली असते. आपण लांबून जरी चाललेलो असलो तरी कुठल्या राजकीय पक्षाची जाहीर सभा चालली आहे त्या आवाजाच्या पट्टीवरनं लक्षात येतं. साधारण हा जर आवाज असेल, आझादी ग्रुपचे सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आझादी ग्रुपचे मी खरेदी विक्री तालुका संघटनेचे अध्यक्ष, आझादी ग्रुपचे आमचे जिल्हा पणन महासंघाचे अध्यक्ष, आज या ठिकाणी बसलेले DCC बँकेचे अध्यक्ष, आदरणीय अण्णा, आदरणीय भाऊ, आदरणीय तात्या, आदरणीय आबा, आदरणीय दादा, आदरणीय पप्पा, आदरणीय मामा, असा भारदस्त आवाज असेल तर काँग्रेसची सभा असते. आणि असा जर आवाज असेल, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, भारतीय जनता पार्टी जाहीर सभा असते. आणि हा जर आवाज असेल तर सांगावंच लागत नाही कुणाची जाहीर सभा चालली ती. महाराष्ट्राचा कुलदैवत आई भवानी, क्षत्रिय कुलामधून छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा जय महाराष्ट्र. कुणाची सभा चालली ती सांगायची गरजच नाही. हे जसे आवाज आहेत तसा मी सोलापूरचा असल्यामुळे सोलापूरचे असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले थोर नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब हे जेव्हा सोलापूरमध्ये भाषण करायला येतात तेव्हा त्यांची सुरुवात ठरलेली असते. सूत्रसंचालक सांगतो शिंदेसाहेब बोलतील आणि शिंदेसाहेब बोलायला सुरुवात करतात. सिद्धेश्वराच्या परमपुण्याईनं पवित्र झालेली सोलापूरची ही पुण्यभूमी, या पुण्यभूमीचा एक साधा नागरिक म्हणून आपल्यासमोर उभा राहायला मला फार आनंद झालेला आहे. मला काल रात्री तात्यांचा फोन आला, उद्या अण्णांचा सत्कार आहे. मी माझी दिल्लीमधली सगळी कामं टाकून मुद्दामून या सत्कार समारंभाला उपस्थित झालेलो आहे. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये असताना प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम केलं होतं. गणपुले सर बसलेत, त्यांना माहीत आहे. अशा पद्धतीचा एक साधा नाट्य कलावंत, कोर्टातला एक साधा शिपाई, एक साधा पोलीस इन्स्पेक्टर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळं ऊर्जा मंत्री पदापर्यंत जरी गेलेला असला तरी या मातीशी कायम इमान राखेन असं वचन देतो. माझी सिद्धेश्वर एक्सप्रेसची वेळ झालेली आहे, मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.